जळगाव पाचोरा 26 जानेवारी 2026 रोजी देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नाशिक येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुक्याने केला आहे। या कार्यक्रमाच्या वेळी वनविभागात कार्यरत असलेल्या भगिनी आयु माधुरी जाधव यांनी मंत्र्यांच्या या भूमिकेचा निषेध करत त्याच ठिकाणी जाहीरपणे जाब विचारला। त्यांच्या या निर्भीड कृतीबद्दल वंचित बहुजन आघाडीने त्यांचे कौतुक करत सार्थ अभिमान व्यक्त केला आहे। प्रजासत्ताक दिनी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळणे म्हणजे बाबासाहेबांचा अपमान असून यामुळे समस्त आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकाराबद्दल आंबेडकरवादी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व समस्त फुले शाहू आंबेडकर विचारसरणीवर प्रेम करणारी जनता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असाही यावेळी देण्यात आला आहे। या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी मंत्री व संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ लोंढे, अमित तडवी, संदीप जाधव, अमोल अहिरे, मनोज अहिरे, संतोष गायकवाड, राजेश सोनवणे, राहुल गायकवाड, मनोज गौतम अहिरे, प्रमोद अहिरे, शुभम तांबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 77व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केले। त्या भाषणाला शेकडो नागरिक उपस्थित होते, परंतु भाषण करतेवेळी गिरीश महाजनांनी सर्वच महापुरुषांचे महामातांचे नाव घेतले। त्याच्यावर आम्हाला आनंदच आहे, परंतु ही गोष्ट तरी अनावधानाने होणार नाही, कारण प्रजासत्ताक दिनी जर का तुम्ही भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख मुद्दामून टाळत असाल तर हा एकूणच निषेधाची बाब आहे। आणि त्यांनी कबूल सुद्धा केलं, मी असं करणार नाही, मी संघाच्या मुशीतला माणूस आहे, संघ किती बाबासाहेबांवर प्रेम करायचा हे आम्हाला माहिती करता आहे, कारण संघाचा माणूसच बाबासाहेबांचा अपमान करू शकतो हे पुन्हा एक वेळ काल सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे पाचोरा येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे मंत्री गिरीश महाजन यांचा त्या वर्तनाचा जाहीर निषेध करीत आहोत। त्या पद्धतीचे निवेदन आम्ही प्रांत साहेबांना दिलेले आहे। आपल्या सर्वांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ज्या महामानवाने या भारताचे संविधान हे राज्यघटना जे प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार देतं, स्वातंत्र्य देतं, आणि या स्वातंत्र्याच्या त्यानंतर प्रजासत्ताक म्हणजे गणतंत्र दिवस हा सर्वांना स्वातंत्र्य मिळतं आणि आपल्या प्रजाच्या हातात सत्ता मिळते। या लोकशाहीचा हा मोठा अपमान केलेला आहे या गिरीश महाजनने। हा मंत्री असून, हा पालकमंत्री असून याला कसंही बाबासाहेबांची विसर पडली, यालाही आठवण करून देण्यासाठी आम्ही त्याचा निषेध करत आहोत। पाचोरा बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो आहे आणि या पाचोरा तालुक्यामधून सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सर्व जमा होऊन या गिरीश महाजनचा आम्ही निषेध करतो, कारण की हा गिरीश महाजन मंत्री राहून हा कसा बाबासाहेबांची आठवण करणार नाही किंवा नाव घेणार नाही, म्हणजे हा केवळ म्हणजे हा जातीवादी बी आणि अॅट्रॉसिटी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, अशा आमची वंचित बहुजन आघाडी पाचोरा यांच्या कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते। आणि आम्ही त्यांनी या आमच्या समाजामध्ये किंवा या जाहीर माफी मागावी हे आमचं म्हणणं आहे। आणि एवढं बोलून मी अमित मानका तडवी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव। काल दिनांक 26 जानेवारी रोजी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकचे पालकमंत्री यांनी जे शासकीय कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषणामध्ये किंवा त्यांचं मनोगत व्यक्त करताना सर्व महापुरुषांची नावे घेतली, त्यांचा आदर केला, परंतु बोधिसत्व भारतरत्न संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी साधा उल्लेख देखील केला नाही। आणि ज्यावेळी तेथे असलेल्या काही वन अधिकारी यांनी आक्षेप घेतला, त्याच्यानंतर त्यांना आठवण झाली की मी बाबासाहेबांचं नाव घ्यायला पाहिजे होतं। त्यानंतर त्यांनी ट्विट केलं,
प्रेसमधून सांगितलं की बा माझ्याकडून ही चूक अनवधनाने झाली, परंतु ती त्यांनी मान्य करताना हेही बोलले की मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग संघाचा कार्यकर्ता आहे आणि संपूर्ण भाषणामध्ये मनोगतामध्ये तुम्ही ही चूक कशी काय करू शकता? कारण संघाचं किती प्रेम आहे हे संपूर्ण भारताला माहिती आहे की संघानं बाबासाहेबांवर किती प्रेम केलं आहे. त्यामुळं सदरील गोष्ट ही निषेधार्ह आहेच, परंतु ही माफी मागण्यासारखी गोष्ट देखील नाही आहे. ही गोष्ट ही खूप शोकांतिक आहे की आजही बाबासाहेबांचा ज्यांच्या जीवावर त्याच पालकमंत्री झाले, ज्यांच्या जीवावर त्याच आमदार म्हणून निवडून आले, त्यांनी नामोल्लेख टाळला. त्यामुळे त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याकरता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले आहे. आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा 24 तास न्यूज, आवाज जनतेचा.